मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आलाय। मुंबई भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनमध्ये दाखल झाले। यावेळी शिवसेना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्वतंत्र गटनोंदणी पूर्ण केली आहे। शिवसेनेच्या 29 तर राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांची गटनोंदणी झाली आहे। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या मूळ गटाला सहयोगी गट म्हणून नोंदणी करणार आहे, तर भाजपच्या नगरसेवकांची गटनोंदणी सुरू असल्याची माहिती समोर येते। एकूण 29 शिवसेनेच्या नगरसेवकांनी गटनोंदणी केली आहे इथे आणि यशस्वीपणे पूर्ण प्रोसेस संपलेली आहे आता आणि असे एक गट आता आपला निर्माण झाला आहे तसा। मुंबई पालिकेसाठी अखेर भाजपचा गटनेता ठरलाय। भाजपकडून गणेश खंडकर यांची गटनेतेपदी निवड झाली। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे। अभ्यासू आणि महापालिकेची सखोल माहिती असलेला अनुभवी चेहरा म्हणून खंडकर यांची ओळख आहे। ते अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय मध्ये असून सध्या भाजपचे महामंत्री म्हणून ते जबाबदारी सांभाळतात। सर्व मुंबईची निवडणूक समिती, मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांच्याशी चर्चा करून मी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री गणेश खंडकर यांची घोषणा करीत आहे। तर मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण आणि अभ्यासू ओळख असलेल्या अमेय घोले यांची निवड झाली आहे। अमेय घोले यांनी यापूर्वी आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी काम केले। मागील 3 टर्म नगरसेवक असलेले अमेय घोले एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात। माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची सर्व संमतीने आपण नियुक्ती त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेचा आज ह्या सर्व गटनेता पदाची प्रोसिजर झाल्यानंतर थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या सोबत आम्ही कोकण आयुक्तांकडे जाऊन जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती प्रोसेस आज आम्ही कंप्लीट करणार आहोत। मुंबई पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्हाला गरज लागणार नाही असं वक्तव्य मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर केलं होतं। आता मात्र अमित साटम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घेतलेल्या भूमिकेवरून यू टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत सहभागी होतील असंही साटम म्हणाले। तर राष्ट्रवादी पक्षाला नव्हे तर व्यक्तीला विरोध असल्याचंही अमित साटम यांनी म्हटलं। आज गॅरंटीने छाती ठोक म्हणून सांगतो की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व्यतिरिक्त आम्हाला कुणाचीही मदत लागणार नाही। आम्ही कुणाचीही मदत घेणारही नाही। हे आज मी तुम्हाला ऑन एअर सांगतो। चला हे आता हे करून ठेवा, जसं ते नाही झालं होतं ना। त्यांनी पाठिंबा दिला तरी घेणार नाही असं म्हणताय तुम्ही? नवाब मलिकांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला तरी घेणार नाही असं म्हणतोय। आमचा आक्षेप हा एका व्यक्तीवरती होता, पक्षावरती नाही। आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना एकत्रितपणे गटाची नोंदणी त्या ठिकाणी करणार आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही आधीपासूनच महायुतीचा घटक पक्ष आहेत। आमचं एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि ते सुद्धा या महायुतीचा भाग आहे। राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसे नेत्यांची बैठक पार पडली आहे। मुंबईतल्या वांद्र्यातल्या MIG क्लबमध्ये ही बैठक आज पार पडली। दरम्यान या बैठकीची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती आली आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यात आला। यावेळी अनेक ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अपेक्षित मदत मिळाली नाही अशी खतखत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। योग्य जागा न मिळणं तसंच काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहिल्यामुळे नाराजी वाढल्याचं बैठकीत स्पष्ट झालंय। मात्र यावर राज ठाकरेंनी आता तक्रारी नको, कामाला लागा अशा शब्दात पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या। तर मुंबई महापालिकेत मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। यावरून आता राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मनसे मुंबईत भाजपला पाठिंबा देणार नाही अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली। नाही म्हणून ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर
यांची बिनविरोध निवड होणार असल्याची माहिती आहे. उद्या महापौर निवड होणार असून आज त्यांनी मलंग गडावर जात मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. ठाणे महापालिकेच्या महापौर केबिनमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या सर्व महिला नगरसेवकांच्या बैठकीत शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदासाठी निवड झालेली. तर दुसरीकडे ठाण्यात भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदाकरता उमेदवारी अर्ज भरलेला. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार गटातील नगरसेवकांच्या गटनोंदणीचा वाद आता थेट शासन दरबारी पोहोचलाय. धानोरकर गटातल्या 13 नगरसेवकांनी 23 जानेवारीला गटनोंदणी केली, तर वडेट्टीवार गटाने आक्षेप नोंदवत एकत्रित गटनोंदणीची मागणी केली. या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव शासनाकडे पाठवत नियमानुसार निर्णय घेण्याची शिफारस केली आहे. 10 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होतीये, तोपर्यंत वाद न सुटल्यास वडेट्टीवार गटातील नोंदणी न झालेल्या नगरसेवकांच्या मतदानावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. तर चंद्रपुरात काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात सुरू असलेल्या वाद आणि सत्ता स्थापनेबद्दलचा पेच यावर उद्या दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत दुपारी 12 नंतर दिल्लीमध्ये बैठक होईल. या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनील केदार, राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत. नेत्यांमधली गटबाजी आणि त्याचा सत्ता स्थापनेवर होणारा परिणाम यावर चर्चा होणार आहे. याशिवाय काँग्रेससोबत येण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं महापौर पदाची घालण्यात आलेली अटही चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. उद्याला दिल्लीला बैठक आहे संध्याकाळी, आणि त्या बैठकीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि राहिला गट, तर आमचे लोक सगळे गटस्थापनेसाठी आग्रही आहे नगरसेवक, कारण 5 तारखेला नॉमिनेशन आहे, वेळ कमी आहे. त्यामुळे आजच्या गटस्थापनेच्या संदर्भात मी जरा हायकमांडशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार धानोरकर गटातला वाद चांगला चर्चेत असतानाच आता राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी महापालिकेमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊ शकते असं वक्तव्य केलंय. निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी आघाडीसाठी संपर्क साधलेला होता, मात्र काँग्रेसला आमची गरज नव्हती, त्यामुळे स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमची पण इच्छा काँग्रेससोबत जायची आहे, पण काँग्रेसला आम्हाला सोबत घ्यायची ना. आम्ही तर इलेक्शनच्या अगोदर सुद्धा त्यांना बोलवतो आम्हाला युती करून आम्ही समोर जाऊया, परंतु त्या टायमाला पण त्यांनी आम्हाला युती नाकारली. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर आम्ही वेगळे लढलो. आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना आम्ही 2 पक्ष वेगळे लढलो. त्याच्यामुळे आता स्थानिक पातळीवरती आम्हाला अधिकार आहे का आम्ही स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचा. तर अमरावती महापालिकेच्या महापौर पदाकरता 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरलाय. महापौर पदासाठी पहिल्या 1.25 वर्षात भाजपचे श्रीतंद तेजवानी, तर दुसऱ्या 1.25 वर्षामध्ये आशिष अतकर यांची निवड झाली. हॉटेल महफिलमध्ये भाजप कोर कमिटी बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. वरिष्ठ नेताओं ने जो मुझे लायक समझ के मुझे जो आशीर्वाद दिया है, मैं कटिबद्ध हूँ उनके हर आशीर्वाद के लिए. जैसा पार्टी चाहेंगी हम वैसा रहेंगे साथ में. और बहुत बहुत आभारी हूँ मैं पार्टी का, जिन्होंने एक छोटे से कार्यकर्ता को इतना बड़ा पद दिया है. बहुत बहुत धन्यवाद. मी अमरावती शहराची जे पूर्ण कोर कमिटी आहेत, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला अशा सर्वांनी आम्हाला न्याय दिला. कारण की मी एक गरीब सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, आणि मला कुठंतरी 100% आशा होती की मला पार्टी 100% न्याय दिला, आणि या ठिकाणी दिला. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. आता बातमी नागपूर महापालिकेत येते. नागपूर महापालिकेत यंदा 3 प्रमुख पदांवर महिलांचं वर्चस्व पाहायला मिळणार आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावर महिला नगरसेविकांची निवड निश्चित झाल्याची माहिती आहे. महापौर पदासाठी भाजपकडून प्रभाग क्रमांक 28 मधून निवडून आलेल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका नीता ठाकरे यांचं नाव निश्चित झालंय. उपमहापौरपदी लीला हातीबेड यांचं नाव पुढे येतंय, तर स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या तरुण आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेविका शिवानी दाणी यांची निवड होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदा महापालिकेत महिला राज नागपूरमध्ये पाहायला मिळेल. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपकडनं महापौर पदासाठी रवी लांडगे बिनविरोध निवडून आले. दिवंगत अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत 37 जागा जिंकत भाजपला आव्हान दिलेलं, मात्र निवडणूक पार पडल्यावर त्यांचं अपघाती निधन झालं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने महापौर पदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपकडनं रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले. उपमहापौरपदी भाजपचे निष्ठावान नेते शीतल उर्फ विजय शिंदेंची निवड झालेली आहे. कोल्हापूर महापालिकेकरता महापौर पदासाठी महायुतीकडनं उमेदवार देण्यात आलाय. महापौर पदासाठी रुपाराणी निकम यांचं नाव निश्चित केल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. रुपाराणी निकम 6 वर्षासाठी कोल्हापूरच्या महापौर पदाची जबाबदारी सांभाळतील. तर महापौर, उपमहापौर पदासाठी 6 फेब्रुवारीला इकडे निवडणूक होणार आहे.
इथल्या नेतृत्वाने 6 नावं सुचवली होती. त्यात प्रमोद भगवान देसाई, रूपाराणी संग्रामसिंह निकम, विशाल किरण शिराळे, वैभव अविनाश कुंभार, विजयसिंह वसंतराव देसाई, विजयसिंह पांडुरंग खाडे पाटील. तर त्यातलं आमच्या प्रामुख्याने 2 नेते, राज्याचे अध्यक्ष रवीजी आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, त्यांनी आम्हा सगळ्यांशी चर्चा करून रूपाराणी संग्रामसिंह निकम हे नाव महापौरासाठी फायनल करून मला घोषित करण्याचे अधिकार दिले. सोलापूर महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाकरता MIMनेही उमेदवारी अर्ज दाखल केले. महापौर पदासाठी तौफिक हत्तुरे तर उपमहापौर पदाकरता आसिफ शेख यांनी अर्ज केलाय. सोलापूर महापालिकेमध्ये MIMचे 8 नगरसेवक निवडून आले. ते सभागृहात दुसरा मोठा पक्ष आहे. संविधानाने आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलाय, त्यामुळे दोन्ही पदांकरता आम्ही अर्ज दाखल केले. त्याची प्रतिक्रिया महापौर पदाचे उमेदवार तौफिक हत्तुरे यांनी दिलेली आहे. ते महापौरची संख्या असो किंवा नसो, जे संविधान आम्हाला अधिकार दिला आहे त्या संविधानाचा अधिकार हे करून आम्ही निवडणुकीसाठी आम्ही समोर गेलो. महापौरसाठी मी आणि उपमहापौरसाठी आमचं शेख आसिफ पिरम शेख. सांगली जिल्ह्यातल्या खानापूरच्या करंजे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपकडून प्रिया पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेमध्ये टशन आहे. त्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना आमदार सुहास बाबर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. याशिवाय लाडक्या बहिणीला पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे प्रिया पाटील यांनी पक्षाचे आभार मानत विजयाचा विश्वास व्यक्त केला. आम्ही भाजपच्या लाडक्या बहिणी पुऱ्या देशभरात आहेत. त्यांनी प्रत्येकांना संधी दिलेली आहे आणि त्यातलीच मी एक आहे. आणि भाजपाकडून आम्हाला ही संधी मिळाली, त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आभार मानतो. लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि त्यांना भाजपवर आता पूर्ण विश्वास झालेला आहे. देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, त्यामुळे त्यांना भाजपवर पूर्ण विश्वास आहे. नाशिक महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मित्रपक्षामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वबळावर निवडणूक लढलेल्या भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावत भाजपला कुबड्यांची गरज नसल्याचं सांगत भाजप शहराध्यक्षांसह मित्रपक्षांना धक्का दिला. काही कारणांमुळे आम्ही एकत्र निवडणूक नाशिक महानगरपालिकेची लढू शकलो नाही, परंतु निवडणूक झाल्यानंतर आम्ही त्यांना असा प्रस्ताव दिलेला आहे की आपण सत्ताधारी म्हणून आमच्या बाजूने बसावं आणि सत्तेत सहभागी व्हावं, असा आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही या ठिकाणी अतिशय मोठ्या बहुमतामध्ये या ठिकाणी आहोत. आम्हाला कुठेही कुणाचं म्हणजे कुबड्यांची गरज आहे. थोडक्यात आपण जी भाषा बोलतो की कोणाच्या कुबड्या घेतल्या, तशी आम्हाला कुबड्यांची गरज त्या ठिकाणी. आमचे 72 नगरसेवक आहेत. अजून 4-5-6 आमच्याकडे येणारे आहेत. म्हणजे आमचे जवळपास 70-78-80 त्या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळे तशी आवश्यकता नाही. तर भाजपचं वागणं अनाकलनीय आहे. गिरीश महाजनांनी कुबड्या हा शब्द वापरायला नको होता. आम्ही या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलणार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली आहे. तर आम्ही कुठलाही प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेलो नव्हतो. त्यांनीच आम्हाला दिलेला प्रस्ताव होता आणि महायुतीच्या संदर्भातली सुद्धा ज्या काही निर्णय आहे हा माननीय एकनाथ शिंदे साहेबच घेणार होते. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कुठंतरी एकत्र बसून त्यांना नक्की काय करायचं हे ठरवलं पाहिजे. नगर महापालिकेत महापौर उपमहापौर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय. भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीकडे 68 पैकी 52 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव अर्ज दाखल करणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापौर उपमहापौर 1.25 वर्षासाठी असतील असा निर्णय झालाय. दरम्यान 10 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. धुळे महापालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महापौर पदासाठी मायादेवी परदेशी तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांनी अर्ज सादर केलाय. महापालिकेत भाजपचे 50 नगरसेवक आहेत, त्यामुळे एक हाती सत्ता भाजपची राहील. 6 तारखेला होणाऱ्या विशेष महासभेत यावर औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. शिवसेना राष्ट्रवादी युतीकडून महापौर पदासाठी गीता तुषार नवले तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अन्सारी फजलू इरफान रहमान यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय.
भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दावा आहे. नगर सचिव मनोज वाघ यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अट्टहासाने ओपन महिला आरक्षण पाडून आपल्या घरात नेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात भाजप आमदार राणा पाटील यांनी नाव न घेता माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना इशारा दिलाय. दरम्यान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आणि उमेदवारी अर्ज दाखल करताच त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. तेर गटातून अर्चना पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या संपूर्ण वक्तव्यानंतर तानाजी सावंत यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातला तणाव आणखी वाढणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. त्या ठिकाणी त्या खुर्चीवरती आकाशाला सुद्धा महिला ओपन आरक्षण पाडून आपल्या घरात येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी जंग बांधलाय त्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या ठिकाणी धनुष्यबाणाचाच जेडपीचा अध्यक्ष बसवण्याचं स्वप्न मी बघतोय आणि तो स्वप्न बघत आभासी जगात जगणार हा तानाजी सावंत नाही. आपले स्वप्न कृतीत उतरवणं, वास्तवात आणणं आणि तसा इतिहास आहे. आणि म्हणून छातीटोपणे सांगतोय या येत्या 7 तारखेला आपल्यातनं 13च्या 13 अधिक 26 एकही डोकं तिथं कमी पडता कामा नये. सिंधुदुर्गात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पालकमंत्री नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. मशाल चिन्ह दिसलं की असलेला निधी कमी करून टाकतो, तसंच कमळ धनुष्यबाण चिन्ह दिसलं की लगेच निधी देतो असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. कणकवलीच्या फोंडा जिल्हा नगर परिषद मतदारसंघासाठी प्रचार करताना राणेंनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. चिन्ह बोलून मी निधी देतो, माझ्या कमळ चिन्हाचा धनुष्यबाणाचा रेगे निधी घेऊन जा. चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून टाक. जागाय सरपंचाला तेव्हा ग्रामपंचायतीला सांगितलं आम्हाला ग्रामपंचायती द्या नाही तर 1 रुपयाची निधी देणार नाही. फटाफट सगळे सरपंच बसले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.